नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आजचा दिवस हा सभांचा दिवस आहे, कारण राज्यात आज सभांचा धडाका असणार आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपला म्हाडा जिंकायचाच असा चंग बांधलाय आणि याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूज मध्ये सभा घेणार आहेत। केवळ 1 तास शिल्लक राहिलाय ही सभा सुरू होण्याकरता। ठीक 10 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात आज दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका असणार आहे। यात राज ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सुद्धा तासगावमध्ये असणार आहेत। या 4 नेत्यांच्या सभा आज पश्चिम महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचं आकर्षण आहे। आज सकाळी 10 वाजता सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे जाहीर सभा घेतील। दुपारी 2 वाजता सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय काका पाटील महायुतीचे उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारार्थ या सभा होणार आहेत। तर आज संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होईल। शरद पवार यांनी कोल्हापूरवर जास्त लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळे वारंवार पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्याचं चित्र दिसतं। तर रात्रीच आज संध्याकाळी 7 वाजता सातारा शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा सभा होणार आहे। इचलकरंजी नंतर या सभेत साताऱ्यातल्या सभेत राज काय तोफ धडाडतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ ही गोरेगाव पश्चिम इथल्या लक्ष्मी एस्बेस्टॉस या मैदानावर धडकणार आहे आणि त्यामुळे हे नेते काय बोलणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे। 7 महत्त्वाच्या नेत्यांची 7 दिग्गज नेत्यांची आज सभा आहे आणि या सभेकडे विशेष लक्ष आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी आहेत अकलूज मध्ये अद्वैत मेहता आणि सांगलीत आहेत संदीप राजगोळकर। सुरुवातीला अद्वैत, मी तुमच्याकडे येते, कारण अकलूज मधल्या सभेकरता केवळ 1 तास शिल्लक आहे। आज मोदी कोणावर टीका करणार, काय केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणार? लागवी आपण जर बघितलं तर पुण्याहून मोदींनी टेक ऑफ केलेल्या अकलूजकडे आणि मध्ये बारामती लागतं आणि मोदी आता जेव्हा जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत तेव्हा त्यांचं टार्गेट हे क्लिअर आहे, बारामती आणि पवार। आणि अकलूजच्या सभेचं वर्णन भाजपनी ही केवळ माढा मतदारसंघासाठी नाही तर ती बारामती मतदारसंघासाठी सुद्धा आहे असंही स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळी भाजपने जी मुसंडी मारली होती, काँग्रेसचं नामोनिशाण म्हणजे शून्य झाली काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात, सोलापूर किंवा सांगली, पुणे, आणि राष्ट्रवादीचे जे काही 4 निवडून आलेले आहेत खासदार ते सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत। त्यामुळे यावेळेस गेल्या वेळेस त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला जो आहे तो ढासळलेला आहे आणि यावेळेस पवारांच्या बालेकिल्ल्यावरती हल्ला हे टार्गेट क्लिअर आहे। त्यामुळं या सभेकडे उत्सुकता आहे। दुसरी उत्सुकता ही आहे की विजयसिंग मोहिते पाटील यांनी अद्याप प्रवेश केलेला नाहीये। रणजितसिंग मोहिते पाटील यांनी प्रवेश केलेला आहे परंतु ते उमेदवार नाहीत। त्यामुळे मोदींच्या उपस्थितीमध्ये विजयसिंग मोहिते पाटील प्रवेश करणार का? आज आपण कॅमेरा फिरवूयात म्हणजे साधारणतः लोकांना अंदाज येईल। अकलूजच्या विस्तीर्ण मैदानावरती इथं ही सभा होणार आहे आणि त्यासाठी गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झालेली आहे। संजय मामा शिंदे जे आहेत ते विरुद्ध रणजित निंबाळकर अशी ही लढत आहे, परंतु याच्यामध्ये मोहिते पाटील आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे आणि त्यामुळं मोदी आता नवीन काय हल्ला करतायत शरद पवारांच्या वरती सातत्याने जे टीका करतायत त्यामुळे आज अजून काय ते गौप्यस्फोट करणार का याकडे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये जेव्हा इकडे मोदी येतील तेव्हा त्यांची सभा सुरू होईल आणि मग ती उत्सुकता जी आहे ती शमेल। निश्चित अद्वैत, जसं तुम्ही आता दृश्य दाखवली मागची त्याच्यावरून स्पष्ट होतं की चंद्रकांत दादा पाटील सुद्धा या दृश्यात दिसलेले आहेत। एकूणच सभा व्यवस्थितपणे पार पडावी याकरता या सगळ्या व्यवस्थेकडे चोखपणे लक्ष दिलं जाते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून। यानंतर जाऊया सांगलीमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत संदीप राजगोळकर यांच्याकडे। सांगलीमध्ये आज अमित शहा, संदीप काय माहिती मिळते या संदर्भात? पुन्हा एकदा तोफ धडाडली जाणार आहे विरोधकांवरून। नक्कीच लागवी, येत्या 23 तारखेला कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आणि अवघे काही आता दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे प्रचार सभांचा सगळा धडाका पाहायला मिळतोय।
खरं तर अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत. अंबाबाईवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. यापूर्वी 3 वेळा अमित शहा यांचा दौरा फिक्स झाला होता. मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्यातलं एक कारण म्हणजे त्यांना स्वाईन फ्लू झाला होता, त्यामुळे येऊ शकले नव्हते. आणि आज आता ते सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत. तासगावमध्ये जिथं आर पाटलांचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी तासगावला ओळखलं जायचं, तिथं त्यांची जाहीर सभा होणार आहे. आणि लगेच अवघ्या 4 तासानंतर दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जतमध्ये सभा होणार आहे. संजय काका पाटील हे विद्यमान खासदार आहेत सांगलीचे, आणि आपल्याला माहित आहे त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आघाडीचे महाआघाडीचे उमेदवार आहेत विशाल पाटील. त्यामुळे दादा घराण्यावर आज काय बोलतात का हे दोन्ही नेते हे बघावं लागणार आहे सांगलीच्या राजकारणाबाबत. कोल्हापूरचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे शरद पवार हे तळ ठोकून आहेत असं म्हणावं लागेल, कारण चौथ्यांदा शरद पवार हे जवळपास 20 दिवसांमध्ये चौथ्यांदा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आणि गांधी मैदान जे आहे कोल्हापूरमधलं त्या मैदानावर लागवी आज संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे. धनंजय महाडिकांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी शरद पवार शर्थीचे प्रयत्न करतात असं म्हणता येईल. त्यांच्या विरोधात आपल्याला माहिती आहे की संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार आहेत कोल्हापूरमधून, तेव्हा तिथं देखील प्रचंड चुरस बघायला मिळते. आणि इचलकरंजीमध्ये काल राज ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आज असणार आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये. खरं तर आपल्याला माहिती आहे उदयनराजे भोसले वेगवेगळ्या कारणांना प्रसिद्ध आहेत, ते उमेदवार आहेत स्वतः, आणि त्यांच्या मतदारसंघामध्येच आज राज ठाकरे यांची सभा होते. त्यामुळे आज राज कुणाकुणावर नेमकी टीका करणार हे आपल्याला संध्याकाळी समजू शकेल. निश्चित. त्यामुळे एकूणच आजचा दिवस हा प्रचारांचा दिवस असणार आहे, सभेचा दिवस असणार आहे, आणि या सगळ्या सभांचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास धन्यवाद अद्वैत आणि संदीप, तुमच्या दोघांचंही तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. वळूया पुढल्या बातमीकडे. बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे. या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मोदी आणि शहा देशाला लागलेले कलंक असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. देशातील सरकार हिटलरच्या मार्गावर चालल्याचा आरोप सुद्धा ते करतायत. 5 वर्षात पंतप्रधान मोदी एकाही पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले नाहीत, कारण ते घाबरत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय. तसंच राज ठाकरेंचा सभांचा खर्च नेमका कोण करतं या प्रश्नावर त्यांनी खरमरीत उत्तर सुद्धा दिलंय. ऐकूया. मी या सभा घेतोय. माझी पहिली गुढीपाडव्याला सभा झाली, त्याच्या अगोदर 2 मेळावे झाले, नंतर मग नांदेडला झाली सभा, काल माझी सोलापूरला झाली, आज इचलकरंजीला, उद्या साताराला. माझा उमेदवार नाही, मी निवडणूक लढवत नाही, तरी भाजपवाले फडफडतायत. निवडणूक आयोगाकडे तक्रार करतायत. खर्च मोजायचा कशात? आमच्या खात्यात. मोजायचा कशात म्हणजे काय? आम्ही खर्च करतोय, आमच्याच खात्यात मोजणार ना. हे जे आता चालू आहे ना, हे जे तुम्ही आता जे चित्रपट पाहिलेत ना, हे सगळे चित्रपट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, नरेंद्र मोदी स्पॉन्सर्ड पिक्चर बघितले तुम्ही. हा उरी, पॅडमॅन, त्याच्यानंतर जे बघितले ना तुमच्याकडे येऊन गेले, हे सगळे ह्यांच्या प्रचाराची तंत्र आहेत. हेच एक्झॅक्टली हीच गोष्ट ॲडॉल्फ हिटलर ही त्यावेळेला करायचा. त्याच्या प्रचारासाठी म्हणून तो फीचर फिल्म्स काढायचा, त्याच्या जर्मन फिल्म्स काढायचा आणि लोकांपर्यंत पाठवायचा. लोक फिल्म बघायचे आणि त्या फिल्ममध्ये तो मेसेज असायचा. हीच गोष्ट आता सध्या चालू आहे. 8,50,000 संडास एका आठवड्यामध्ये बांधले. म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7 संडास बांधले जातील. 5 सेकंदाला 7 संडास, विक्रमच म्हटला पाहिजे. इतक्या फास्ट होत पण नाही, तितक्या फास्ट आणि संडास बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रचार जाहिरातींवरून अगदी जोरदार टीका केली आहे. उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तिकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. आघाडी सरकारच्या जाहिरातीतील लाज वाटते का या टॅगलाईनचा त्यांनी जोरदार समाचार घेतलाय. तसंच इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलायची लायकी सुद्धा नाही अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरित्या संजय निरुपम यांचा समाचार घेतला. की गोरांची जी चारा छावणी आहे त्या चारा छावणीला शरद पवार यांनी भेट दिली, हेलिकॉप्टर सोडून दिलं आणि गोरगरिबांचा हा कैवारी
शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला आणि चारा छावणीमध्ये कसं काय चाललंय, कसं किती चारा येतो, किती खायला घालतो. मी तिथे चौकशी केल्यानंतर ज्यांची चौकशी शरद पवारांनी केली ते धास्तावलेले होते शेतकरी. म्हटलं का रे बाबांनो, एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात, का तुम्ही धास्तावलात? ते म्हणे साहेब तुम्ही विसरलात, आम्ही नाही विसरणार. म्हटलं का? अहो या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि अशाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. बुलढाणा इथल्या जाहीर सभेत जयंत पाटलांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. 5 वर्षात मोदींनी देशावर 31 लाख कोटींचा खर्च करून ठेवलाय. हा खर्च मोदींनी नेमका कुठे केला याचा हिशोब जनतेला द्यावा असा जाब ते विचारतायत. आमच्या तर गावात विकास आला नाही. दिलीप कुमार सानंदांनी भाषण केलं, त्यातनं तर मला काही कुठं विकास दिसत नाही. राजेंद्र शिंगणे सांगत होते, त्यातनंही या जिल्ह्याचा विकास झाला नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जर ही अवस्था असेल तर 30 लाख कोटी रुपये कुठे गेले हे नरेंद्रभाई मोदी एकदा भारताला स्पष्ट करून सांगा.